नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागात वास्तव्य असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने मोदी आवास योजना राबविण्यास मंजुरी दिलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी 10 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी घरकुल योजनेअंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरिता प्रति घरकुल 1,30,000 रुपये व सर्वसाधारण क्षेत्राकरिता प्रति घरकुल 1,20,000 रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. तर या योजनेअंतर्गत प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत लाभार्थीची निवड करावयाची आहे. ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्याची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल. तर लाभार्थी पात्रतेचे हे आहेत निकष. त्याच्यासाठी काय पात्रता आहे ते बघू मित्रांनो. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावा. लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्ष असावे. वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 रुपयापेक्षा जास्त नसावे. लाभार्थीचे स्वतःचे अथवा कुटुंबाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे. लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल. लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण गृहकर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार नाहीत. लाभार्थी हा पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.